वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत SQL ट्युटोरियल इन मराठी. तर आजच्या आपण सेशनला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत DBMS म्हणजेच काय की डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच काय ते आपल्याला आज बघायचं आहे. तर चला तर मग आजच्या सेशनला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. आता आपल्याला काय काय टॉपिक्स या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे ते बघूयात. म्हणजे की काय डेटाबेस म्हणजे काय आपल्याला नक्की काय आहे ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण ते बघूयात पहिले. त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे DBMSचे फायदे काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर डेटाबेसचे प्रकार आहेत. तर डेटाबेसचे आपल्याला इथे 6 प्रकार बघायला भेटतात. लाईक नेटवर्क डेटाबेस, हेरिकल डेटाबेस, रिलेशन डेटाबेस, डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस, नो SQL डेटाबेस. तर हे सगळे प्रकार आपल्याला बघायचे आहे. चला तर मग आजच्या आपल्या डेटाबेस म्हणजे काय आहे तिथून आपण सुरुवात करूया. तर डेटाबेस म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या फाईल शोधून काढण्यासाठी त्या फाईल्सला योग्य पद्धतीने मांडत असतो. तेव्हा अशा योग्य पद्धतीने मांडलेल्या फाईल्स मधून आपल्याला आवश्यक असलेली फाईल लवकर सापडते. बरोबर आहे की नाही. आपण जर व्यवस्थित वेल मॅनरनी जर आपण फाईल्स आपल्या व्यवस्थित ठेवल्या असतील तर आपल्याला कोणती फाईल कुठे आहे हे आपल्याला व्यवस्थित आपल्याला शोधता येते. म्हणूनच आपण ते फाईल शोधू शकतो व्यवस्थित. पण आपल्याला जर हे झालं आपण मॅन्युअली करतो, पण आता कम्प्युटरमध्ये आपल्याला कसं करता येईल. अगदी त्याचप्रमाणे कम्प्युटरमध्ये विविध माहितीचे योग्य प्रकारे संकलन करून ठेवण्यासाठी डेटाबेसचा उपयोग केला जातो. बरोबर आहे की नाही. जर आपण मॅन्युअली फाईल्स एका ड्रॉमध्ये एका कबर्डमध्ये आपण जर ते व्यवस्थित मांडू शकतो आणि तिथून आपल्याला आपण ते सापडवू शकतो, तसंच आपल्याला कम्प्युटरमध्ये कसं करायचं आहे. कम्प्युटरमध्ये आपल्याला डेटाबेस तयार करून ठेवायचा आहे जिथून आपल्याला आपलं व्यवस्थित फाईल्स तिथून मिळतील किंवा आपल्याला हवा जो डेटा आपल्याला तो लवकर शोधता येतो. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डेटाचे संकलन करणे आणि व्यवस्थापन करणे जिकरीचे काम झाले आहे. ओके, बरोबर आहे. आता तुम्ही बघत असताल की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कितीतरी एम्प्लॉईज असतात किंवा भरपूर साऱ्या अशा एक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला डेटाबेस मोठमोठ्या डेटाबेसची गरज असते. जे सगळं आजकालचं सगळं डिजिटल चाललेलं आहे. त्याच्यामुळे कम्प्युटरमध्ये कितीतरी लाखोनी आपण डेटाबेस आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर आहे की नाही. परंतु डेटाबेसच्या मदतीने आपण हे कार्य व्यवस्थित सहजपणे करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया डेटाबेस विषयीची माहिती काय आहे. तर डेटाबेस म्हणजे काय की डेटाबेस म्हणजे संगणकामध्ये साठवण्यात येणाऱ्या माहितीचा किंवा डेटाचा एक समूह आहे. ओके, लक्षात येतंय की डेटाबेस म्हणजे काय की संगणकामध्ये म्हणजे दॅट इज कम्प्युटरमध्ये साठवण्यात येणारा एखादी इन्फॉर्मेशन किंवा डेटाचा एक समूह असतो. त्याला आपण डेटाबेस असं म्हणतो. डेटाबेसचा उपयोग कम्प्युटरमध्ये डेटा साठवण्याकरता केला जातो किंवा डेटामध्ये सुधारणा करण्याकरता किंवा डेटा अपडेट करण्याकरता केला जातो आणि त्या डेटाबेसला आपण नियंत्रित देखील करू शकतो. कशाने? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा उपयोग होतो. आता जर डेटाबेसचं सुरुवात करायची झाली, जर आपल्याला लक्षात करायचं झालं तर पहिलं आपल्याला काय येतं? एक्सेल. ओके, एक्सेलमध्ये पण आपण भरपूर मोठ्या प्रमाणात आपण आपला डेटा साठवू शकतो किंवा तयार करू शकतो. तसंच आपण SQL मध्ये देखील करू शकतो. बरोबर आहे की नाही. तर एक्सेलचा हा एक मोठा पार्टच आहे की आपण डेटाबेस तिथे आपल्याला सगळं डेटाबेस आपण त्याच्यामध्ये करू शकतो. पण वेगळ्या पद्धतीने झालं तर कसं करता येईल की जेव्हा आपण कोणत्याही वेबसाईट किंवा ऍपवर अकाउंट ओपन करत असतो तेव्हा आपल्याकडून आपले नाव तसे संबंधित माहिती विचारली जाते. बरोबर आहे की नाही. आता एखाद्या आपण वेबसाईटवर गेलो आणि तिथे आपल्याला अकाउंट ओपन करायचं झालं तर काय करू शकतो, तेव्हा आपल्याकडून आपले नाव तसेच त्या रिलेटेड जी काही माहिती असेल ती आपल्याला विचारली जाते व एकदा ती माहिती पूर्णपणे भरून अकाउंट तयार केल्यावर आपण भरलेली माहिती संबंधित वेबसाईटच्या डेटाबेसमध्ये साठवली जाते. तर लक्षात येते की आपण जेव्हा पण काही अकाउंट ओपन करतो, कोणत्याही वेबसाईटवर जातो तेव्हा आपल्याला तिथे माहिती विचारली जाते. अशा भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कोणत्या ना कोणत्या वेबसाईट्सवर. तर तेव्हा आपल्याला काय केलं जातं, तेव्हा तो जो डेटा आपण त्यांनी जी विचारलेली माहिती असते ती आपण टाईप करतो. मग ते काय करतात की त्यांच्या डेटाबेसमध्ये ती साठवली जाते. त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्यांदा त्या वेबसाईटला व्हिजिट करतो, बरोबर आहे की नाही. आता आजचं काम झालं, आता उद्या जर आपल्याला परत त्या वेबसाईटवरती काम करायचे त्याच्यानंतर परत आपल्याला ते वेबसाईटवर व्हिजिट करायची असतेच. तेव्हा आपण फक्त लॉग इन ID आणि पासवर्डच्या साहाय्याने संबंधित वेबसाईटवरील आपल्या अकाउंटचा उपयोग करू शकतो. बरोबर आहे की नाही. आता तुम्ही रोज त्या वेबसाईटला व्हिजिट करताय आणि रोज तुम्ही तुमची रोजची माहिती भरताय का?
असं आहे का? तर नाही. एकदा तुम्ही माहिती भरली की नंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लॉग इन ID तुमचा जे काय असेल आणि पासवर्ड जो काय असेल तो आपण तिथे फक्त टाईप करतो. बाकीची माहिती आपण भरत नाही, ती एकदाच भरतो. म्हणजेच काय की असं लक्षात येतं की जेव्हा पण आपण जी फर्स्ट टाइम माहिती भरतो ती काय झाली, त्यांच्या वेबसाईटवरती त्या डेटाबेसमध्ये साठवली जाते. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण आपली लॉग इन ID आणि पासवर्ड जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा त्यांच्या डेटाबेसमध्ये ते काय करतात, फाइंड आउट करतात. त्याच्यामुळे आपलं लगेच लॉग इन होऊ शकतं. तर अशा पद्धतीने डेटाबेसचं कार्य चालत असतं. आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय की अजून आपण डीपमध्ये जाणून घेऊ. डेटाबेस व्यवस्थापनासाठी उपयोगात येणाऱ्या कार्यप्रणालीला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून असे म्हटले जाते. म्हणजे डेटाबेसचं व्यवस्थापन दॅट इज मॅनेजमेंट करायचं असेल तेव्हा त्याचा उपयोग करायचा असेल तेव्हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून असे त्याला म्हटले जाते. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने डेटाबेसचे निर्माण केले जाते. लक्षात येते, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने डेटाबेसचे निर्माण केले जाते. डेटाबेसवर डेटा साठवला जातो बरोबर आहे. डेटामध्ये बदल केला जातो, तसेच आवश्यक नसलेला डेटा देखील आपण डिलीट करू शकतो. म्हणजेच काय की डेटाबेसमध्ये आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यामध्ये माहिती टाकू शकतो, तो डेटा साठवू शकतो. त्या डेटामध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल, तो डेटा आपल्याला अपडेट करायचा असेल, मॉडिफाय करायचा असेल तर आपण करू शकतो. तसेच आपल्याला आवश्यक नसलेला डेटा तो देखील आपण डिलीट करू शकतो. बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला इथे पॉसिबल आहेत. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने गुंतागुंतीच्या डेटाचे सोप्या स्वरूपात रूपांतर करून व्यवस्थापन केले जाते. डेटाबेस मॅनेजमेंटच्या सिस्टीमच्या मदतीने वेगवेगळ्या लोकेशनवरील डेटाबेस युजर डेटाबेसचा उपयोग करू शकतात. हा अत्यंत उपयोगाचा आणि महत्वाचा एक घटक जो आहे तो आपल्याला डेटाबेसमुळे इझी होऊन गेलेला आहे. काय आहे की डेटाबेस मॅनेजमेंटच्या सिस्टीमच्या मदतीने गुंतागुंतीचा डेटाच्या एक सोप्या स्वरूपात रूपांतर असं एक व्यवस्थापन करून दिले. आता डेटाबेस आपल्याला कितीतरी आपल्याला डेटा आपल्याकडे असतो, तो जो गुंतागुंत होऊ नये म्हणून आपल्याला डेटाबेस एक वेल मॅनरमध्ये आपण तिथे मांडतो. आणि जो वेगवेगळ्या लोकेशनवरून देखील, आता सपोज आपण इथे आहोत तर दुसऱ्या सिटीमध्ये देखील एक डेटाबेस युजर जो आहे तो आपल्या डेटाबेसवर तिथे बसून एका दुसऱ्या शहरात बसून देखील तो डेटाबेसवरती काम करू शकतो. तो इतकं आपण अपग्रेड झालेलो आहोत डेटाबेस बाबतीत. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने डेटाबेसला सुरक्षा प्रदान केली जाते. ऑफकोर्स, तर एवढं सगळंच असेल तर त्याला देखील एक प्रायव्हसी, एक त्याचं जे सुरक्षा आहे ते देखील आपल्याला तिथे दिलेली आहे. तसेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने डेटाबेसमध्ये सातत्याने बदल घडवून आणणे शक्य होते. तर अशा पद्धतीने डेटाबेस काय आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे ते आपण इथे बघितले आहे, म्हणजेच DBMS. आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे आपण फायदे बघूयात की काय आहे. पहिलं बघू की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने आपण डेटाबेसमध्ये सातत्याने नवीन डेटा साठवून ठेवू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच काय की एखादा आपण आता आपला डेटाबेस आपण तयार करून ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तो काय करू शकतो की आपण तो नवीन डेटा त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. हा एक बेनिफिट आहे. डेटाबेसच्या माध्यमातून आपण सुरक्षितपणे डेटा साठवू शकतो. बरोबर आहे. त्याला एक प्रोटेक्शन असतं आपल्या प्रत्येक डेटाबेसला की तुम्ही जे काय असेल तुम्ही पासवर्ड्स वगैरे लावू शकता. एक सुरक्षतेने आपण आपला डेटा ठेवू शकतो. तर हा एक महत्वाचा फायदा आहे DBMSचा. डेटाबेसचा वापर फक्त अधिकृत युजरच करू शकतो, त्यामुळे डेटाबेसमध्ये गोपनीयता राखण्यासाठी मदत होते. तर हे महत्वाचा भाग आहे की जो कोणी युजर आहे त्या डेटाबेसचा तोच फक्त आपण हाताळू शकतो. तर एवढं आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये करता येतो. प्रत्येक डेटाबेसमध्ये युजर नेम आणि पासवर्डचा उपयोग केलेला असतो. ओके, लक्षात येते. प्रत्येक डेटाबेसमध्ये युजर नेम आणि पासवर्ड, तर युजर नेम हा प्रत्येकाचा वेगवेगळा, पासवर्ड देखील प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यामुळे डेटाबेसमधील माहिती ही सुरक्षित राहण्यास मदत होते. डेटाबेसमध्ये अचूक आणि खात्रीशीर माहिती भरवण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा उपयोग होतो. म्हणजे अचूक आणि खात्रीशीर माहिती आपण भरू शकतो डेटाबेस मॅनेजमेंटच्या मदतीने. वेगवेगळ्या युजर कडून वेगवेगळ्या लोकेशनमध्ये एकाच फाईलच्या सारख्याच कॉपी निर्माण होण्याचा धोका
व हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून टाळले जाते. हा एक महत्वाचा एक DBMSचा फायदा आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने डेटाबेस युजर एकमेकांमध्ये डेटा शेअर करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण बघितलेले आहे डेटाबेस मॅनेजमेंट दॅट इज DBMSचे फायदे कोणते आहेत. अतिशय महत्वाचे फायदे आहेत हे. चला तर मग आता बघूयात की डेटाबेसचे प्रकार कोणते आहेत. ओके, तर डेटाबेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डेटाबेसची आवश्यकता भासू शकते. डेटाबेसचे त्याच्या उपयोगानुसार आणि कार्यप्रणालीनुसार काही महत्वाचे प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे. आता इथे म्हटलं काय आहे की डेटाबेसच्या माध्यमातून ओके, तर डेटाबेस आपल्याला भरपूर आपल्याकडे डेटा आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराच्या डेटाबेसची आवश्यकता भासू शकते. याचा अर्थ काय आहे की प्रत्येक हा जो डेटाबेस आहे तो सारखाच प्रमाणे असू शकतो का, तर नाही. तर त्याचा वेगवेगळा एक ठरलेला एक भाग असतो. त्याची प्रत्येकाची कामे ही करण्याची वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक डेटाबेसची. तर त्यामुळे आपल्याला त्याच्या प्रकाराची म्हणजे दॅट इज डेटाबेसचे काही प्रकार आहेत त्याची आपल्याला आवश्यकता भासू शकते. चला तर मग बघूयात की हे डेटाबेसचे प्रकार कोणते आहेत. तर डेटाबेसचे प्रकार आपल्याला खालीलप्रमाणे इथे दिसत आहेत की इथे 6 प्रकार आपल्याला दिसतात. एक नेटवर्क डेटाबेस, हेरिकल डेटाबेस, रिलेशनल डेटाबेस, डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस आणि NoSQL डेटाबेस. चला तर मग बघूया की नेटवर्क डेटाबेस म्हणजे काय. नेटवर्क डेटाबेस हे डेटाबेस मॉडेलचे एक प्रकार आहे ज्यामध्ये विविध मेंबर्स किंवा फाईल या विविध ओनरच्या फाईल बरोबर जोडलेले असतात. नेटवर्क डेटाबेसला उलट्या झाडाच्या रचनेप्रमाणे देखील संबोधले जाते, ज्यामध्ये विविध मेंबर्स या झाडाच्या फांद्या असतात तर ओनर्स हे या झाडाचे मुख्य केंद्रस्थान असते. आता हे सगळं काय आहे तर बघूयात. आपल्याला डायग्रामनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील की काय आहे की नेटवर्क डेटाबेस हा डेटाबेस मॉडेलचा एक प्रकार आहे ज्यामध्ये विविध मेंबर्स, आता हे मेंबर्स तुम्हाला दिसते, आता हे सगळे हा एक महत्वाचा केंद्रस्थान आहे. ओके, जो ओनर आहे दॅट इज आता इथे बघूयात की हा स्टोर. ओके, हा एक केंद्रस्थान आहे ज्याच्यासोबत हे मेंबर्स जोडले गेलेले आहेत. कोण कोण, एक मॅनेजर आहे, सेल्समॅन आहे, कस्टमर आहे, ऑर्डर आहे, आयटम्स आहेत. आणि हे उलट्या झाडाच्या रचनेप्रमाणे देखील संबोधले जाते. तर आपण असं जाऊ किंवा असं जाऊ, दोन्हीकडून आपल्याला उलट आणि सुलट आपण करू शकतो, जेणेकरून नेटवर्क डेटाबेस आपला इथे तयार झालेला तुम्हाला दिसत आहे की हा स्टोर जो आहे तो डायरेक्ट कस्टमरशी पण करू शकतो कनेक्ट, किंवा सेल्समॅनला कनेक्ट करू शकतो किंवा मॅनेजरला कनेक्ट करू शकतो. त्यानंतर कस्टमर्स जे आहे तो डिरेक्टली ऑर्डर, मॅनेजर देखील ऑर्डरकडे, सेल्समॅन देखील ऑर्डरकडे. तर सेल्समॅन अजून कोणते कोणते करू शकतो काम की सेल्समॅन हा ऑर्डर देखील करू शकतो आणि आयटम्स देखील करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला नेटवर्क डेटाबेस इथे बघायला मिळते की अशा पद्धतीने हा एक नेटवर्क डेटाबेसचा मॉडेल आपल्याला इथे बघायला मिळतोय. आय होप तुम्हाला या व्यवस्थित डायग्रामवरून व्यवस्थित तुम्हाला कळालं असेल की नेटवर्क डेटाबेस म्हणजे काय आहे. नेक्स्ट बघूया की हेरार्किकल डेटाबेस म्हणजे काय आहे. या डेटाबेसमध्ये डेटाला एखाद्या झाडाच्या रचनेप्रमाणे संबोधले जाते. या डेटाबेसमध्ये तुम्हाला विविध चाइल्ड डेटा स्ट्रक्चरसाठी एक सिंगल पॅरेंट असतो. या रचनेमध्ये डेटा हा रेकॉर्डच्या स्वरूपात साठवलेला असतो जो एकमेकांना लिंक्सच्या माध्यमातून जोडलेला असतो. आता हा मॉडेल बघूयात की आता हा रूट आहे, हा एक पॅरेंट आहे. ओके, त्याचे चाइल्ड बघूयात की हा लेवल 1 असे तुम्हाला इथे दिसत आहेत की हे चाइल्ड झाले त्याचे. मग ह्याचे अजून ह्या चाइल्डचे अजून सब चाइल्ड तुम्हाला इथे बघायला भेटतात लेवल 2. ओके, याचे हे 2, याचे हे 2. म्हणजेच काय की हा तुम्हाला एक पर्टिक्युलर रेकॉर्डच्या स्वरूपात म्हणजे साठवलेला आहे जो एकमेकांना लिंक्सच्या माध्यमातून. आता इथे तुम्ही बघू शकता की इथे लिंक ह्याचं कसं झालंय. ओके, इथे रूट इथे आलाय. ओके, हा रूट याला कनेक्ट करतोय, पण हा याला पण कनेक्ट करतोय आणि हा याला पण कनेक्ट करतोय. म्हणजेच काय की याचं कनेक्शन इथे पण जाऊ शकतं, याचं कनेक्शन इथे पण येऊ शकतं. तर एक पर्टिक्युलर लिंक्सच्या प्रमाणे ते कार्य करत असतं आणि ते ह्या चाइल्ड आणि पॅरेंट या पद्धतीने तो डेटाबेस इथे मांडलेला असतो. नेक्स्ट बघूयात की रिलेशन डेटाबेस म्हणजे काय. आता EF कॉर्ड जो आहे यांनी 1970 मध्ये दिलेल्या रिलेशन डेटा मॉडेलच्या आधारावर रिलेशन डेटाबेसचा निर्माण झालेला आहे. रिलेशन डेटाबेसच्या व्यवस्थापनासाठी रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा उपयोग केला जातो.
खूप सारे रिलेशन डेटाबेसमध्ये एसक्यूएलच्या आधारे डेटाबेसचे मॅनेजमेंट करण्याची सुविधा असते. रिलेशन डेटाबेसमध्ये योग्य प्रकारे डेटाच्या व्यवस्थापनासाठी टेबलचा उपयोग केलेला असतो. आतापर्यंत आपण बघितलं की हे दोन्ही जे वरचे आपण बघितले डेटाबेसेस ते वेगळे, ते पर्टिक्युलर त्यांच्या पद्धतीने त्यांनी मांडले. कोणीतरी नेटवर्क पद्धतीने मांडलं, कोणी चाइल्ड पॅरेंट पद्धतीने मांडलं. पण 1970 मध्ये EF कॉडने रिलेशन डेटाबेसचा निर्माण केलं. म्हणजेच काय की तो टेबलच्या साह्याने केलं, जो की आज आपणही अजूनपर्यंत आपण टेबलच्या साह्याने तो आपला जो डेटाबेस आहे तो आपण फीड करत असतो. म्हणजेच कसं की ह्या पद्धतीने आता डेटा एक टेबल कस्टमर आहे, टेबल ऑर्डर आहे, ओके, तो कसा कनेक्ट करतो एकमेकांना, तो अशा पद्धतीने म्हणजे टेबलचा निर्माण झाला. रिलेशन डेटाबेस अर्थातच म्हणजेच काय की थोडक्यात तो काय आहे, टेबल फॉर्म मध्ये असतो. नेक्स्ट बघूयात की डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस म्हणजे काय. डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त फाईल्स या वेगवेगळ्या साइट्सवरती साठवलेल्या असतात. या साइट्सचा एकच नेटवर्कमध्ये किंवा वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये असू शकतात. डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसमधील डेटा फक्त एकच साइटवर साठवलेला नसतो. जेव्हा काही उपयुक्त डेटाचा उपयोग विविध युजर्सद्वारे वेगवेगळ्या लोकेशनवरून करायचा असतो तेव्हा डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसचा उपयोग होतो. आता तुम्ही बघू शकता जसं की या डेफिनेशन मध्ये दिलंय की कम्युनिकेशन नेटवर्क हा एक सिंगल नेटवर्क आहे, एक पर्टिक्युलर नेटवर्क आहे. पण तो तुम्हाला बघू शकता की वेगवेगळ्या नेटवर्क म्हणजे वेगवेगळ्या साइट्सला तो काय करत आहे, साठवलेला जातो. म्हणजे आता साईट 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने डेटाबेस तो जो आहे, समजा हा कम्युनिकेशन नेटवर्क आहे, तो या प्रत्येक साईटवरती काय केलेलं आहे, त्यांनी डिस्ट्रीब्यूट त्याचं जे काय आहे त्याचा डेटा तो डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेला आहे. ओके, म्हणजेच काय की एकच नेटवर्कमध्ये किंवा वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये असू शकतो. या साइटचा एकच नेटवर्कमध्ये म्हणजे एकाच नेटवर्कमध्ये किंवा वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये देखील, म्हणजे हा जो नेटवर्क आहे याच्यामध्ये पण तो करू शकतो किंवा त्याच्या वेगवेगळ्या नेटवर्क तयार झालेला आहे त्याच्या देखील मध्ये तो फीड करू शकतो किंवा साठवू शकतो. तर अशा पद्धतीने हा डिस्ट्रीब्यूट डेटाबेस या पद्धतीने कार्य करत असतो. नेक्स्ट बघूयात की ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस म्हणजे काय. तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेसमध्ये की प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये उपयोगात येणाऱ्या ऑब्जेक्टच्या मदतीने डेटाचे व्यवस्थापन केले जाते. आता लक्षात येतंय की प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये उपयोगात येणाऱ्या ऑब्जेक्टच्या मदतीने, ओके, प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यामध्ये आपल्याला यूज करावी लागते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस हे मुख्यतः डेटावर आधारित असतात व लॉजिकवर आधारित नसतात. ओके, हे डेटा जे आहे मुख्यतः कशावर, हे डेटाबेस मुख्यतः डेटावर आधारित असतात. ओके, पण लॉजिकवर आधारित ते नसतात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेसमध्ये विविध प्रोग्रामिंग लँग्वेजच्या ऑब्जेक्टचा उपयोग केला जातो. आता तुम्ही बघू शकता की आता इथे तुम्ही बघू शकता की एस नेम इज इक्वल टू कार. ओके, एफ नेम डेट इज मेरियो. ओके, त्यांनी काय केलेलं आहे की हा जो आहे ती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे डेटा फीड करण्यासाठी. तेव्हा ते हे कोणतं डेटाबेस झालं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, आता इथे बघूयात की ते बँक अकाउंट केले तर त्यांनी अकाउंट नंबर हे वेगळ्या पद्धतीने, म्हणजे हा असा टेबल तर तयार होणारच आहे आपला, पण तो तयार करण्यासाठी त्यांनी एक प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केलेली आहे. तेव्हा तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट आणि शेवटचा आहे तो म्हणजे नो एसक्यूएल डेटाबेस. नो एसक्यूएल डेटाबेसमध्ये रिलेशन डेटाबेस प्रमाणे टेबल्सचा उपयोग केला जात नाही. ओके, रिलेशन डेटाबेसमध्ये जसं टेबलचा उपयोग केला जातो तसं नो एसक्यूएल डेटाबेसमध्ये त्याचा टेबलचा उपयोग केला जात नाही. नो एसक्यूएल डेटाबेसमध्ये 4 मुख्य प्रकारांचा समावेश होतो, जसे की डॉक्युमेंट डेटाबेस, ग्राफ डेटाबेस, कॉलम ओरिएंटेड डेटाबेस आणि व्हॅल्यू स्टोर्स. नो एसक्यूएल डेटाबेसचा उपयोग वेगवेगळ्या स्वरूपातील डेटा साठवण्यासाठी व त्याचे व्यवस्थापन करण्याकरिता होतो. आता नो एसक्यूएल डेटाबेसमध्ये काय होतंय की की व्हॅल्यू डेटाबेस हा डॉक्युमेंट डेटाबेस झाला, हा ग्राफ डेटाबेस झाला आणि हा कॉलम ओरिएंटेड डेटाबेस झाला. ह्या प्रत्येकाचं काम हे वेगवेगळ्या पद्धतीने तो साठवत असतो आपला डेटाबेस. ओके, डॉक्युमेंट डेटाबेसमध्ये तो वेगळ्या पद्धतीने स्टोअर करेल, ग्राफ डेटाबेसमध्ये हा ग्राफिकल पद्धतीने डेटा स्टोअर करेल, कॉलम ओरिएंटेड डेटाबेसमध्ये तो कॉलम पद्धतीने
तो डेटाबेस साठवून ठेवेल. तर अशा पद्धतीने इथे टेबलचा उपयोग न करता, वेगळ्या पद्धतीचा उपयोग न करता, इथे त्याचे एक पर्टिक्युलर त्यांनी 4 भाग केलेले आहेत. ते चारही भागामध्ये NoSQL डेटा म्हणजे त्याला नाव दिलेलं आहे असं की तो ह्या 4 फॉर्ममध्ये आपला डेटाबेस साठवू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे फायदे काय आहेत ते बघितले, डेटाबेसचे प्रकार, हे 6 प्रकार आपण आज बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.